बार्शीवरून आलेलो आहे. ऍक्च्युली मी 2-3 महिने झालं कम्युनिटीमध्ये ऍक्टिव्ह आहे. मग स्टार्टला काय झालं, कम्युनिटीमध्ये ऍक्टिव्ह होताना आमचे एक सर होते. मग त्यांनी ते लोकली जसं तुम्ही बेसिक ज्ञानमध्ये नॉलेजमध्ये त्यांनी मला कम्युनिटी शिकवलं. मग त्यांनी मला एकच सांगितलं होतं, ते एक VCMA चा तो ट्रेंड लावून दिला. ते म्हणजे ह्याच्या पुढे गेलं की घ्यायचं आणि ह्याच्या खाली आले की विकायचं. पण त्यांनी ते खालीवरी करत असताना तू काय करू नको हे त्यांनी काही सांगितलंच नाही. मी त्याच्यामध्ये काय केलं, पहिला 1 महिना खूप चांगला प्रॉफिट कमवला तेव्हा. आणि ऍक्च्युली तो त्याचा ट्रेंड जो होता सिल्वरचा तो बुलिश होता. त्यामुळे तो बाय केला की प्रॉफिट द्यायचा, बाय केला की प्रॉफिट द्यायचा. मला वाटलं मी ट्रेडर झालो चांगला. पण जेव्हा तो साईडवेज मध्ये फसला, माझं ते कमवलेलं सगळं प्रॉफिट 5 दिवसात गेलं. मग मी एक शांततेने विचार केला की बाबा आपण काय म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाण्यात काय अर्थ नाही, आपलं कुठेतरी मिस्टेक होते. मग तेव्हा तुमच्याजवळ मी व्हिडिओ वगैरे बघितले, सगळं केलं. ऍक्च्युली सर माझा एक थोडा बिझनेस आहे, त्यातनं मी मॅन्युफॅक्चरिंग मधला आहे. मग ऍक्च्युली तुम्ही जसं मगाशी सांगितलं की बिझनेसमध्ये इतकं काय हॅरॅसमेंट आहे, म्हणजे हे कॅन्डल खूप बरे, त्याच्यापेक्षा रिस्की कॅन्डल आमच्या लाईफमध्ये की ते म्हणजे काय क्रेडिटचं वगैरे इतके इश्यू आहे वगैरे. मी म्हणलं हे इतकं रिस्क हँडल करतोय तर हे जर चांगलं शिकलं आपण प्रॉपरली टेक्निक, तर हे मार्केट हँडल करा आपलं काहीच अर्थ नाही. मग थोडं ते घरी वगैरे सगळं डिस्कशन केलं प्रॉपर. आणि आता प्रॉपरली माझ्याच मनाची मनस्थिती अशी BTS कॅन्डल सारखी झाली, बिझनेस आणि ह्याच्यामध्ये कन्फ्युजिंग रोज. पण आता खूप छान वाटतंय. आता मला वाटतं पुढे चालून प्रॉपरली तुमचं सिस्टम फॉलो करून हे करेन आम्ही. आणि आज क्लास कम्प्लीट होताना असं वाटतं की आता आमचा सुपर ट्रेंड चालू झाला. त्यामुळे सर थँक्यू सो मच फ्रॉम गिव्हिंग युअर नॉलेज. थँक्यू.